सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील कुसळम येथे पत्नीला मेसेज पाठवल्याच्या कारणावरून पुण्यातून आलेल्या 3 तरुणांनी गोळीबार करत लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली। ही धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळी 5 वाजता घडली। दैव बलवत्तर होतं म्हणून या हल्ल्यात तरुणाचा जीव वाचला। हल्लेखोरांनी गावकऱ्यांना पिस्तूल दाखवत धमकावले। 15 मिनिटांनी पुन्हा येऊन गोळीच्या पुंगळ्यावर रॉड घेऊन जात जखमीला जीवे मारण्याची धमकी दिली। त्यानंतर ते पुण्याच्या दिशेने पसार झाले। बाळासाहेब नंदकुमार उकिरडे वय 24 राहणार कुसळम हे जखमी झाले असून त्यांच्यावर बार्शी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ते पोलीस भरतीसाठी सराव करीत होते व कडब्याचा व्यवसाय करत होते। या प्रकरणी योगेश भास्कर मोरे वय 28 राहणार पुणे व 2 अनोळखी साथीदारांविरुद्ध बार्शी तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे। हल्ल्याच्या वेळी मोरेच्या साथीदाराने बाळासाहेब यांचा भाऊ श्रावण याच्या छातीला पिस्तूल लावून गाडीत बसून दहशत निर्माण केली। मात्र चुलते बालाजी उकिरडे यांनी त्यांची सुटका केली। या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर व सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे घटनास्थळी दाखल झाले। पुढील तपास ढेरे हे करीत आहेत।